चिंचवडमध्ये मुळा नदीवर सुरू असलेल्या सुशोभीकरणाचं काम महापालिकेच्या पर्यावरण विभागाने स्थगित केलं। पर्यावरण प्रेमींच्या तक्रारीनंतर पिंपळे निलखमधलं 400 मीटरचं काम थांबवण्यात आलं। सुशोभीकरणाच्या कामामुळे नदीचं पात्र लहान झालं होतं, तसंच झाडांची कत्तल करण्यात आली आहे, तर जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केला। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। पर्यावरण प्रेमींच्या विरोधानंतर अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिका झुकलेली आहे आणि मुळा नदीवर पिंपळे निलख इथं सुरू असलेल्या नदी सुशोभीकरणाच्या कामाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। नदी सुशोभीकरणाच्या नावाखाली या ठिकाणी असलेले अनेक झाडं जे आहेत ते कापण्यात आलेली होती। त्याचबरोबर नदीमध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकलेला होता, त्यामुळं नदीमधील जे जलचर प्राणी आहेत त्यांच्याही जीविताला धोका निर्माण झालेला होता। या विरोधात पर्यावरण प्रेमीने मोठं आंदोलन केलं होतं। या ठिकाणी मोठा विरोध जो आहे तो या कामाला करण्यात आलेला होता। अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं हा विरोध लक्षात घेत हे काम जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेलं आहे। आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका या संदर्भातल्या तक्रारींवर विचार करणार आहे आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेणार आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।